कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात् परम किमति तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करा। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सद्गुरुनाथ महाराज की जय। शांतता हे ज्याचं वैशिष्ट्य आहे त्या भगवान विष्णूबद्दल शांताकारम। पहिला आकार कसा आहे त्याचा? शांत आहे. कोणता आकार आहे हा? अंतःकरणाचा, मनाचा, शांत मन. आपण 11 ते 14 दुसऱ्या अध्यायातले जे श्लोक शिकलो आहे हे अंतःकरण शोकमुक्त करण्यासाठी शिकलो आहे, अंतःकरण शांत करण्यासाठी शिकलो आहे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्याम तान स्थितिक्षस्व भारत. इंद्रिय आणि विषय ह्यांचा संयोग झाला, इंद्रिय आणि विषय ह्यांचा संयोग झाला की सन्निकर्षाला सुरुवात होते, घर्षणाला सुरुवात होते, घुसळण्याला सुरुवात होते. आणि मग कधी अनुकूलता निपसते तर कधी प्रतिकूलता निपसते. आणि अनुकूल प्रतिकूलतेमधून सुख दुःख जन्माला येतं. आणि आम्ही आमच्या जीवनात सुख आणि दुःखाच्या उद्रेगामध्ये असतो. सुखाचा सुद्धा उद्रेक असतो हे लवकर पटत नाही, दुःखाचा उद्रेक असतो हे आम्हाला मान्य आहे. सुखाचाही उद्रेक असतो. दुसरी गोष्ट, सुख आम्हाला हवं असं वाटतं, जेवढं हवं वाटतं तेवढं ते मिळत नाही, जेव्हा हवं वाटतं तेव्हा ते मिळत नाही. आणि जसं ते हवं वाटतं तसं मिळत नाही. सुख मिळतं पण त्यावेळेला जरा पर्याप्त मात्रेमध्येच मिळतं. जेव्हा पाहिजे त्यावेळेला ते मिळेलच असं काही सांगता येत नाही. आणि मिळाल्यानंतर ते टिकेल याचा भरोसा नाही. म्हणून सुख आणि दुःख व्याभिचारी आहेत.
सुख आणि दुःख बदलणारे आहेत. व्याभिचारी जो शब्द आहे ना, हा चांगला झोमणारा शब्द आहे म्हणून वापरावा. ते आपलं स्वरूप कायम ठेवत नाहीत. कायम बदलतं स्वरूप असतं सुख दुःखांचं. आत्ता सुख वाटतं, थोड्या वेळाने दुःख वाटतं. म्हणून सुख निर्माण होतं आणि सुखाचा नाशसुद्धा होतो. त्याचा हर्ष आणि विषाद नसावा असं भगवंतांनी सांगितलं. म्हणून तान स्थितिक्षस. तिथे तितिक्षा सांभाळली पाहिजे. तिथे चित्त शांत सांभाळलं पाहिजे. संतांनी विचार देऊन ठेवले, पण आम्ही ते विचार लक्षात घेतलेले नाहीत. संतांनी विचार दिलेत, पण आम्ही ते विचार लक्षात नाही घेतले. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आम्ही ठेविले अनंत विसरतो आणि मी स्वतःची व्यवस्था केली असं समजतो. आणि मग आपल्या जीवनाकडेल्या येणाऱ्या प्रसंगांकडे मला कौतुकाने नाही पाहता येत. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. मला माझ्या जीवनातल्या घडामोडींकडे कौतुकाने बघता आलं पाहिजे. माझ्या जीवनात जे काही प्रसंग घडतात त्या प्रसंगाकडे मला आनंदाने पाहता आलं पाहिजे. पण असं होत नाही. आमचा बॉस आमच्या मनासारखा नसतो, तर मुलगा मी सांगतो तसं ऐकत नाही. अर्धांगाला सांगावं की नाही असा प्रश्न पडतो. सगळीकडनं मी अशांतीने घेरलेला असतो. याला जबाबदार सगळे लोक नसून मी स्वतः आहे हे आम्ही कधीच लक्षात ठेवत नाही. याला जबाबदार कोण आहे? मी स्वतः आहे हे आम्हाला पटत नाही. हा चुकला तो चकला, यांनी असं केलं त्यांनी असं केलं. म्हणून माझ्या जीवनात येणाऱ्या प्रसंगाकडे मला कौतुकाने बघता येत नाही, मला कौतुकाने पाहता येत नाही. मी कौतुकाची सवय करून घेतली नाही. जीवनात येणाऱ्या प्रसंगाबद्दल जराही म्हणजे उसासा देता कामा नये. माझं जीवन मला आनंदाने घालवता आलं पाहिजे. याच्यासाठी अध्यात्म आहे, याच्यासाठी परमार्थशास्त्र आहे, याच्यासाठी भगवद्गीता आहे, उपनिषद आहे, ब्रह्मसूत्र आहे. माझं जीवन मला एकदा सुद्धा उसासाचं वाटता कामा नये. रस्त्याने वाहनावरून जातोय, वाहन पंक्चर झालं, आता काय करावं? अरे 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 काय वाटतं? आनंद घे की. अरे अरे काय करतोयस? आलेल्या प्रसंगाचा स्वीकार कर. जिथे तू पोचायला पाहिजे, जेव्हा तू पोचायला पाहिजे, जसा तू पोचायला पाहिजेस तसा नाही जाऊ शकत आहे. उसासा टाकू नकोस, आनंदाने सहन कर. माझी गाडी पंक्चर झाली. आता मला रस्ता काढला पाहिजे, गाडी दुरुस्त करून गेलं पाहिजे. वेळाने पोचणार असेल आणि कोणी माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघणार असेल तरीसुद्धा मला सहन करता आलं पाहिजे. हे काय तुमची यायची वेळ आहे का? पाहू द्या लोकांना, म्हणू द्या असं. मला आनंदाने सहन करता आलं पाहिजे. कोण काय म्हणेल याच्यावर जर माझा जीवनाचा आनंद मी वाटून देणार असेल तर मी कधीच आनंदी राहू शकणार नाही. लक्षात ठेवा, माझ्या आनंदाचा मी सम्राट आहे. आपल्याकरता तयार करून घेतलेलं एक वाक्य आहे, तेवढं तुम्हाला सांगतो. टिळकांचं वाक्य आहे, आपल्याकरता तयार केलं आहे. आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळविणारच. झालं वाक्य. सगळ्यांना टिळकांचं वाक्य पाठ आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता या वाक्याचा काय उपयोग? हा उपयोग आहे, आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.
तो मी मिळविणारच. आणि जोपर्यंत मी आनंद मिळवत नाही तोपर्यंत मला परमार्थाची कास धरली पाहिजे. लक्षात ठेवा, संसारात आनंद मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कशी नाही? चुना घुसळल्यानंतर, काय म्हणतोय मी, चुना घुसळल्यानंतर कधी लोणी निघेल का हो? चुन्याला घिसळून कधी लोणी निघत नाही. कापसावर झोपल्यानंतर कधी बर्फाचा आनंद मिळत नाही. फोटोग्राफीमध्ये दिसाल तुम्ही की तुम्ही कापसावर आहात, परंतु तुम्ही हिमालयात आहात असा आनंद तुम्हाला मिळणार नाही. फोटोमध्ये भलेही दिसेल. आनंद माझ्या आतमध्ये तयार करता आला पाहिजे. फोटोमधून आनंदाचा सीन तयार करणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. विषय सुरू आहे. इंद्रिय विषयांचं सेवन करणार आहे. विषय आणि इंद्रिय यांचं संकर्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी हर्ष किंवा शोक निर्माण होणार आहे. पण हे माझ्या अंतःकरणाला असतात, ते माझ्या मनाला व्यापून जातात. याचा अर्थ काय होतो? इथे डिस्कनेक्ट व्हायचं आहे मला. इंद्रिय आणि विषयाशी संबंध येणारच आहे. जग आहे. उदाहरणार्थ, मी सकाळी उठलो आहे झोपेतनं. माझ्यासमोर उठल्या उठल्या गरम चहाचा कप आणून देणं. ड्युट्या वाटल्या असतात. ज्याच्याकडे असेल त्यांनी जर ती केली नाही, कुठे पुरुषांकडे असते महिला चहा घेतात, कुठे महिलांकडे असते पुरुष चहा घेतात. पण चहा देणाऱ्यांनी जर ती दिली नाही, माझा आनंद विस्कटता कामा नये, माझा आनंद मोडता कामा नये. वा भगवंता, आज चहाशिवाय मला आनंदी ठेवण्याची तू व्यवस्था केली आहे. मला असं माझ्याशी बोलता आलं पाहिजे. आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. माझा आनंद चहावर अवलंबून असता कामा नये. माझा आनंद वर्तमानपत्रावर अवलंबून असता कामा नये. माझा आनंद दूरदर्शनवर अवलंबून असता कामा नये. माझा आनंद व्हॉट्सॲपवर अवलंबून असता कामा नये. माझा आनंद येणार जाण्यावर अवलंबून असता कामा नये. माझा आनंद फोनवर असता कामा नये, अवलंबून असता कामा नये. माझा आनंद माझ्या स्वाधीन असावा. असं कधी वाटतं? याच्यासाठी भगवद्गीता आहे. विषय जसा असेल तसाच तो असतो. त्याच्यातून सुखदुःख मी तयार करून घेतो. विषय सुरू होता, सकाळी वेळेवर चहा आला नाही. आता माझं अंतःकरण दुःखाने व्यापल्या जातं, किंवा चहा आला तर सुखाने व्यापला जातं. ते अंतर आपलं भीती अंतःकरणाला व्यापून टाकतं. आणि मग त्या सुखदुःखात्मक द्वंद्वाने माझं जीवन सुरू होतं. तिथे माझं अंतःकरण या प्रसंगाने घेरल्या जाता कामा नये. घेराव कळतोय तुम्हाला? माझं अंतःकरण घेरलं गेलं की राग आणि द्वेष येतात. तिथे अंतःकरणामध्ये सुखदुःखाला स्पर्श करू द्यायचा नाही. म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल या कल्पना जर मी मोडून काढल्या तर हा प्रश्नच उद्भवत नाही. लग्नाला मला बोलावणं येईल, वा वा, बोलावणं कशाचं, अक्षत पण येईल. आता मी आधीच गृहीत धरून चाललो. आता अक्षतही आली नाही आणि पत्रिकाही आली नाही. आता माझा तिळपापड व्हायला सुरुवात झाली. कोणी जबाबदार आहे याला? ते पत्रिका न देणारे जबाबदार आहेत, अक्षत न देणारे जबाबदार आहेत? नाही, मी गृहीत धरलं म्हणून मी जबाबदार आहे. मी जर गृहीतच नसतं धरलं तर गावामध्ये अनेक लोकांचे जसे लग्न होतात तसं हेही होऊन गेलं असतं आणि मला पताही चालला नसता आणि मला दखल घ्यायची गरजही नव्हती. त्यांना माझी दखल घ्यायची नाही, मला त्यांची दखल घेण्याचं काय कारण आहे?
नाहीतर मग एवढा मोठेपणा ठेवा की बोलवणं न येता सुद्धा आपण चाललं जायचं. आपल्याला वाटतं आहे ना तिथे गेलं पाहिजे, नाही आपल्याला मान दिला, नाही अक्षत दिली, नाही पत्रिका दिली, तरी चालले जा. योग्य भेटवस्तू द्या. काय जो सोपस्कार करायचा आहे तो करा आणि या. मग नाही दिली म्हणून ओरडू नका. वाटत असेल जाऊन या, नाही तर वाटूच देऊ नका. दोनपैकी तुमचं चित्त कशाने शांत राहतं हे अवलंबून आहे. चित्त शांत राहणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून विषयाच्या निमित्ताने रागदेश द्वेषात्मक कल्पना कमी करणे याला अभ्यास म्हणतात, याला साधना असं म्हणतात. मन विषयात न शिरू देता स्वरूपामध्ये शिरवणे. इथे फक्त साधकाने सावध राहिलं पाहिजे. मन स्वरूपात शिरलं पाहिजे. आणि विषयात जर शिरलं तर मनाची शांती बदलते. येणारा कशाही प्रसंगाचं आनंदाने स्वागत करता आलं पाहिजे. त्या प्रसंगाला मला स्वीकारता आलं. अशा व्यक्तीच्या जीवनात व्यथा नावाची गोष्ट निर्माणच होत नाही. व्यथा किती वाईट शब्द वापरला आहे. व्यथा म्हणजे आत्यंतिक वेदना. यम ही न व्यथयन्ते ते. आत्यंतिक वेदना. मी जास्त एक्साईट असलो तर मला सुखाचा व्यथा होता. शेवटचं ओव्हरऑल कोण जिंकेल? सुखाच्या व्यथा आहेत. सहन होत नाही मला, बघवत नाही मला. दुःखाच्या व्यथा आहेत. अचानक कोरोनामुळे दगावले. इतक्या बातम्या येतात आहे की कुणाच्या ना कुणाच्या जवळच्या त्या बातम्या असतातच. जवळच्या शब्दाचा अर्थ मनाच्या जवळच्या. दुःखाने अंतःकरण व्यथित होतं. इथे अंतःकरणाला काय केलं पाहिजे? मला सुंदर शब्द आहे. कोणता सुंदर शब्द आहे? माझ्या अंतःकरणापाशी त्या दुःखाला पोचूच द्यायचं नाही. पहिलेच सॅनिटायझेशन करून घ्यायचं. आधीच माझं सॅनिटायझेशन करून घेतलेलं आहे. ते जंतू, ते विषाणू माझ्यापर्यंत पोचूच शकणार नाही. कशाचे विषाणू? सुखाचे आणि दुःखाचे. तर मी अमृतत्वाला प्राप्त होतो. माझ्या जीवनात व्यथा येत नाही. ज्याला असं वाटत असेल की आपल्या जीवनात दुःख येऊ नये त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास करावा, त्यांनी उपनिषदांचा अभ्यास करावा, त्यांनी ब्रह्मसूत्राचा अभ्यास करावा. संसार करत असताना दुःख येऊ नये. आम्हाला संसार सोडायचा नाही आहे. संसार त्यागायला सांगितलेलं नाही. घरातलं काहीही सोडायचं नाही आहे. आता पटलं जरा. काही सोडायचं नाही म्हटलं की जरा बरं वाटतं सगळ्यांना. नाही तर मग भगवे कपडे घालून बाहेर निघा असं हे सांगणारे असतात बा, असं वाटतं. नाही, का बरं काही सोडून जाण्याची गरज आहे? काही गरज नाही. याचं कारण सत्तत्व जे आहे त्याचा कधीही लोप होत नाही. ते कधीही नासत नाही. आणि असत्तत्व विद्यमान असलं तरीही ते खऱ्या अर्थाने अस्तित्वात नसतं. म्हणून आजचा श्लोक आहे, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टन्तः त्वनयाः तत्वदर्शिभिः. असत वस्तूला कधीही सत्ता नसते. या श्लोकामध्ये काही ऐकणारे आहेत मग प्रतिप्रश्न करतात. या श्लोकामध्ये असत शब्दाचा अर्थ सतासत, विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या असा आहे. असत वस्तूला सत्ता नसते म्हणजे मिथ्या वस्तूला कधीही सत्ता नसते. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. सत्य वस्तूचा कधीच अभाव नसतो. असत म्हणजे मिथ्या वस्तूला कधी सत्ता नसते. सत्य वस्तूचा कधी अभाव नसतो.
आणि ह्या दोघांचा निर्णय करणारा जो तत्व साक्षात्कारी व्यक्ती आहे त्यानेच हे जाणलेलं असतं, म्हणून तो अखंड आनंदाला असतो. मला आनंदाला राहायचं असेल तर मला हे जाणलं पाहिजे. मोठी गंमत आहे. या श्लोकाचं प्रास्ताविक करण्यासाठी सुद्धा कसं करावं याचा मी कालपासून विचार करत आहे आणि एकाच निर्णयावर येऊन पोचतो की असं करावं. त्याच पद्धतीने प्रास्ताविकाला सुरुवात करतो आहे. गंमत अशी आहे की आपला समोर दिसत असलेलं जे जग आहे, माझा संसार आहे, माझा प्रपंच आहे, माझं शरीर आहे, माझे नातलग आहेत, परिवार आहे, धन आहे, संपत्ती आहे, माझ्या समोर जे जे काही सगळं जगत दिसते आहे ते दिसत असून सुद्धा नाही आहे. आणि जी आत्मवस्तू आहे ती असून सुद्धा दिसत नाही. विषय कसा आहे पुन्हा सांगतो. माझ्या समोर जे जे सगळं दिसतं आहे, माझा देह, माझे नातलग, माझं घरदार, हे दिसत असून सुद्धा खऱ्या अर्थाने नाही. आणि आत्मतत्व दिसत नसून मला आत्ता अनुभवाला येत नसून सुद्धा ते आहे आहे आणि आहे. कारण तत्व साक्षात्कारी लोकांनी ते जाणलेलं आहे. उभयोरोपी दृष्टोन्त्वस, दोन्ही गोष्टीचा काय केला आहे त्यांनी, उहापोह केला आहे, बघितला आहे. त्वनयाहा तत्वदर्शीभिः, तत्वदर्शी लोकांनी हे जाणलं आहे. आता मग यातलं खरं काय? इथे लोकशाही चालत नाही. मेजॉरिटीचा अनुभव काय आहे? जग आहे, देह आहे, सगळं आहे, पण आत्मा नाही. मायनॉरिटीचा म्हणजे संतांचा अनुभव काय आहे किंवा भगवंताचा स्वतःचा अनुभव काय आहे? आत्मा आहे आणि फक्त तोच आहे, जगत नावाची गोष्ट नाही. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. जीव नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. न कश्चित जायते जीवो संभवस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम. आता जीव नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही असं गौडपादाचार्यांनी मांडुक्य कारिकेमध्ये सांगून ठेवलं आहे. जगत नावाचा गोष्ट अस्तित्वात नाही असं भगवान शंकराचार्यांनी, पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या या त्यांच्या सैद्धांतिक वाक्यामध्ये कोरून ठेवलं आहे. आणि हे दोनही आमचे अनुभव, गौडपादाचार्यांचा अनुभव आणि त्यांचे शिष्य श्रीमद भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य यांचा अनुभव, पूज्यपादांचा अनुभव आणि त्यांच्या परमगुरूंचा अनुभव एक आहे, लक्षात ठेवा. गोविंदपादाचार्य शंकराचार्यांचे गुरु आणि गौडपादाचार्य शंकराचार्यांचे परमगुरू. परमगुरूचा जो अनुभव आहे तोच त्यांच्या गुरूंचा अनुभव आहे, तोच पूज्यपादांचा अनुभव आहे. तिघही पूज्यपादच आहेत आणि तिघही भगवत स्वरूप आहे, म्हणून भगवत पूज्यपाद आहे. श्रीमदाद्य शंकराचार्य,
श्रीमद गोविंद पादाचार्य आणि श्रीमद गौड पादाचार्य हे भगवत पूज्यपाद आहेत. या तिघांचाही अनुभव एकच आहे. काय अनुभव आहे? जीव नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. न कश्चित जायते जीवो संभवस्य न विद्यते. जीव संभवू सुद्धा शकत नाही. जे या श्लोकामध्ये सांगितलं आहे हा त्यांचा अनुभव आहे आणि त्याला त्यांनी सिद्धांताचं स्वरूप दिलं आहे. म्हणून या श्लोकाचं काय अनन्यसाधारण महत्त्व आहे लक्षात ठेवा. म्हणून हा श्लोक मी डिटेल्स घेणार आहे, अतिशय सविस्तर घेणार आहे. हा अनुभव तुमचा आणि माझा व्हावा म्हणून घेणार आहे. मला असा अनुभव आला पाहिजे म्हणून घेणार आहे. मला हे शिकता आलं पाहिजे म्हणून घेणार आहे. शंकराचार्यांचा आणि त्यांच्या परमगुरूंचा अनुभव, त्यांच्या गुरूंचा अनुभव जर एक आहे तर माझा, काकांचा आणि शंकर महाराजांचा अनुभव एक असला पाहिजे. काकांचा आणि शंकर महाराजांचा अनुभव एकच आहे. माझा आणि काकांचा अनुभव एक होण्याची गरज आहे. तो मला एक करून घ्यायचा आहे, त्यांना नाही बदलून घ्यायचा आहे. मला तो एक करून घ्यायचा आहे. तो कसा करायचा हे या श्लोकामध्ये सांगितलं आहे. मी गुरूंचा शिष्य आहे ही तोंडावळ करायला काहीच वेळ लागत नाही. पण माझा आणि त्यांचा अनुभव एक असला पाहिजे तर मी शिष्य आहे, लक्षात ठेवा. ते म्हणून राहिले की ब्रह्म सत्य आहे आणि मी म्हणून राहिलो जगत सत्य आहे. तर मी त्यांचा शिष्य कसा? ते ब्रह्मसत्य सांगत असतानाही मला जगताचं सत्यत्व दिसतं आहे, जे वास्तविक असतरूप मिथ्या आहे. जगत कसं आहे? असतरूप मिथ्या आहे असा शब्द वापरू आपण या ठिकाणी. कारण इथे असत शब्द घेतला आहे भगवंताने आणि त्याला सर्व शास्त्रकारांनी, शंकर महाराजांपासून काकांपर्यंत. शास्त्रकार मला एवढंच माहिती आहे, आद्य शंकराचार्य, शंकर महाराज आणि काका. फार अभ्यास माझा नाही आहे. या सगळ्यांनी या ठिकाणी मिथ्यत्वाला असत शब्द वापरला आहे. म्हणून असत मिथ्या वस्तू कधीच विद्यमान नाही आणि सत्वस्तूचा कधीच अभाव नाही. हे साक्षात्कारी तत्वज्ञ मंडळींनी जाणलेलं आहे, स्वीकारलेलं आहे जाणून. प्रश्न आहे, मी हे जाणलं का? जे माझ्या श्रीगुरूंनी जाणलं आहे ते मी जाणलं आहे का? तरच मी त्यांचा शिष्य आहे. जर मी जाणलं नसेल तर माझ्या श्रीगुरूंच्या अनुभवातून मी हे जाणलं पाहिजे, मला शहाणं होता आलं पाहिजे. जरुरी नाही की प्रत्येक वेळेला अग्नीपासून चटका बसतो हे सांगितलेल्या नंतर प्रत्येक वेळेला अग्नीत बोट घालायचं आणि जाळून घ्यायचं आणि खरंच चटका बसतो असं म्हणायचं. या वेळेला बसला तर पुढच्या वेळेला बसतो का म्हणून पुन्हा अग्नीत हात घालायचा. याला वेडेपणा म्हणतात. श्रेष्ठांच्या अनुभवातून आम्ही शिकलो पाहिजे आणि श्रेष्ठांचा अनुभव हे माझं साधन आहे, लक्षात ठेवा. श्री गुरूंचा जो अनुभव असतो ते साधकाचं साध्य असतं. त्याचं मला निधिध्यासन केलं पाहिजे आणि निधिध्यासनातून तत्वानुभूतीने मला पराशांती कमवता आली पाहिजे. पराशांती हा कमवण्याचा विषय आहे. पैसा मिळतो, कीर्ती मिळते, नातलग मिळतात, देह मिळतो, पण शांती कमवावी लागते. आम्ही काय म्हणतो? पैसा कमवावा लागतो म्हणतो. नाही, पैशासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नानुरूप तो येतो, पण येतो तो प्रारब्धाने येतो. तुम्ही प्रयत्न खूप केले म्हणून खूप पैसा येईल असं नाही.
पण नाही केले तर ते योग्य नाही. नाही तर प्रारब्ध म्हणण्याचा मला अधिकार नाही, लक्षात ठेवा. म्हणून उचित कौशल्यपूर्ण प्रयत्न करण्याची माझी जबाबदारी आहे. त्यानंतर जे मिळतं ते प्रारब्ध आहे. पण पुरुषार्थाने शांती कमवावी लागते. जेवढी मिळवाल तेवढी मिळते. ही प्रारब्धवश नाही. पराशांती प्रारब्धावर अवलंबून नाही, त्याच्या पलीकडे आहे. निर्भयता प्रारब्धावर अवलंबून नाही, त्याच्या पलीकडे आहे. प्रसन्नता प्रारब्धावर अवलंबून नाही, पुरुषार्थावर अवलंबून आहे. तृप्ती प्रारब्धावर अवलंबून नाही, परमपुरुषार्थावर अवलंबून आहे. ज्या गोष्टी मला कमावता येण्यासारख्या आहे त्या कधी आयुष्यात कमावल्या पाहिजे असं आमच्यातल्या वडीलधाऱ्यांनी आम्हाला शिकवलं नाही. पैसा कमवा, घर बांधा, कार घ्या, मोठे व्हा, पॅकेज मिळवा. पण जे विचारी माणसं असतात ते बरोबर सांगतात आणि ते विचारातून बोलत असतात. आपल्याला रस्ता जर ठाऊक नसेल तर विचार करणाऱ्या शहाण्या माणसांकडून तो अनुभवून घ्यायचा असतो, त्यांच्या सहवासात राहायचं असतं. ते विचारपर लोक ओळखती. विचारपर लोक या मार्गाला बरोबर ओळखतात, बिनचूक ओळखतात आणि त्या मार्गावर श्रद्धा ठेवून जातात. दिसत नाही पण आहे, श्रद्धा ठेवून गेलं पाहिजे. सैनिकांना सांगितलं जातं की शत्रू पक्षांनी आपल्या भागामध्ये येण्यासाठी जमिनीच्या खाली सुरुंग तयार केला, अशी गुप्तचरांची काय आहे बातमी आलेली आहे. तुम्हाला तो शोधला पाहिजे. आता जर सैनिकांनी म्हटलं की आम्हाला दिसतच नाही आहे, तर तो नाहीच आहे असं म्हणून नाही चालत. ते जीवाचं रान करतात, रक्ताचं पाणी करतात आणि अशी जागा शोधून काढतात की जी तिथे जाऊन पोचायला सुद्धा अवघड आहे. आणि त्या जागेवर मोठे काटेरी झाडं टाकलेले असतात. ते बाजूला केल्यावर कळतं की त्याच्या खाली भुयार खोदला आहे आणि शत्रू आपल्या भूभागामध्ये येतो आहे त्या भुयारामधून. सुज्ञ माणसांनी सांगितलेलं जर श्रद्धापूर्वक ऐकलं आणि त्यावर बिनचूक मार्गक्रमण केलं तर हे प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. या शरीरामध्ये चैतन्य आहे, ते कायम अस्तित्वात आहे आणि शरीर हा भास आहे असं संतांनी सांगितलं आहे. या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत गुप्त पण आहे आणि सगळीकडे व्यापला आहे. कशात व्यापला आहे हो? सगळ्या उपाधीवर व्यापला आहे. पण ज्यांनी तत्व जाणलं ते तत्वज्ञ संत याचा स्वीकार करतात आणि मी तत्वज्ञांचा जर फॉलोवर असेल तर श्रद्धेने ते स्वीकारतो. आणि ते श्रद्धेने स्वीकारलं तरच आजचा श्लोक समजणार आहे. नासते विद्यते भाव, ना भावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टोन्त्वनयाः तत्वदर्शिभिः. मग आता स्वीकारण्यासाठी सैनिक जसा त्या सुरुंगाचा अव्याहत शोध घेतो तसा अव्याहत अखंडत्वाने सातत्याने मला विचारांचा अभ्यास करण्याची गरज आहे. कशाचा अभ्यास करण्याची गरज आहे? विचारांचा अभ्यास करण्याची गरज आहे. विचारांचं काय महत्त्व आहे? विचार हे केवढे मोलाचे आहेत. खूप जणांना विचारांचं महत्त्व समजत नाही. या विचारांचं मोल काय आहे हे शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जे ज्ञानसत्र घेतो आहे त्यामध्ये विचारावरच आम्ही फोकस केलेला आहे. विचार याच विषयावर फोकस आहे. ज्ञानोपलब्धीचा उपाय हा विषय आहे आणि ज्ञानोपलब्धीचा उपाय
विचार हाच आहे. शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये तो सांगितला आहे. विवेक चूडामणीमध्ये ते श्लोक 14, 15, 16, 17 मे या दिवशी सकाळ संध्याकाळ आपण घेणार आहोत. विचाराचं महत्त्व सांगणार आहोत आणि त्यांनी ज्ञानोपलब्धी कशी होते हे सांगणार आहोत. आणि ह्या कार्यक्रमाचं समापन परमपूज्य डॉक्टर काका करणार आहेत. सगळ्यांना ऑनलाईनवर हे बघायला मिळणार आहे. समारोपीय काका करणार आहेत. शंकराचार्य जयंतीच्या दिवशी काका वेळ देतील त्या वेळेनुसार कार्यक्रम आखून तयार झाला आहे. विचारपर लोकच हे ओळखू शकतात असं माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे. पण त्यासाठी अव्याहत अखंड आणि सातत्य लागतं. वस्तुसिद्धीर विचार येणं. विचारे विण नोहे समाधान, तेथे विचारची केला पाहिजे साधके. खूपदा असं वाटतं की ज्ञानाभ्यासकाला विचाराची जरूर आहे. निश्चितच आहे. अतो विचार हा कर्तव्य हा. निश्चित विचाराशिवाय ज्ञानाभ्यास समोर जाणार नाही. पण भक्ती मार्गाने चालणारा नामाभ्यासकाला तेवढीच विचारांची गरज आहे. लक्षात ठेवा, तेवढीच विचाराची गरज आहे. म्हणून विचार हा ज्ञानाभ्यासकालाही लाभदायक आहे आणि नामाभ्यासकालाही लाभदायक आहे. नुसता लाभदायक आहे असं नाही, आवश्यक आहे. आणि विचार शब्दाचा अर्थ विवेकाधिष्ठित विचार. आम्ही कशालाही विचार करतो, म्हणतो आत्ता जेवायचं की थोड्या वेळाने जेवायचं, विचार करून सांगतो. विचार काय करतास? नको तिथे अविचार करतो आम्ही आणि पाहिजे तिथे विचार करत नाही. हो, सगळीकडे आम्हाला सगळं समजतं. परमार्थामध्ये ब्रह्म खरं आहे आणि जगत खोटं आहे हे नाही समजत आम्हाला. मग तिथे आम्ही कसा विचार केला पाहिजे? मग तुम्ही सांगाल तसा विचार करू. आम्हाला तसा विचार जमेल का? हो, नक्की जमणार आहे. कारण तुम्ही तसे करताय विचार. कसे करताय? पहिले पक्षी कसा विचार करतात हे सांगतो. दूध आणि पाणी यांना एकत्र केल्यानंतर ही कल्पना नाही, मी स्वतः पाहिलेलं आहे. ही कल्पना नाही. राजहंस दूध आणि पाणी याला वेगळं करतो, ही कल्पना नाही. चकोर आणि चातकासारखी ही कल्पना नाही. कसं आहे मग? नागपूरला राजहंस ठेवला होता आणि तिथे लिहिलं होतं की हा दूध आणि पाणी वेगळं करतो. मी म्हटलं मला हे बघायचं आहे. आम्ही दूध आणून देतो, म्हणे तुम्ही आणलेलं दूध चालत नाही. का बरोबर? तो म्हणे नाही, कोण कसं आणेल, काय करेल काही सांगता येत नाही. एखाद्या वेळेला विष असू शकतं, काही असू शकतं. त्यामुळे त्या पक्ष्याचा जीव जाऊ शकतो. दुधाचे पैसे द्या, दूध आम्ही आणू, पण पूर्ण पाकिटाचे पैसे लागतील. मान्य, दिले पैसे. त्यांनी सीलबंद पाकिट आणलं आणि सीलबंद पाकिट आमच्या समोर त्या वाटीमध्ये, मोठ्या कटोरीमध्ये असं उभं होतं. ते त्याच्यात ओतलं आणि राजहंसाने ते पिलं. चप 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 त्याच्या चोचेचा आवाज येत होता. त्याचं पिणं झाल्यानंतर त्या भांड्यामध्ये निखळ पाणी होतं. निखळ पाणी होतं. काय कौशल्य आहे त्याचं! म्हणून राजहंस ही कपोलकल्पित कल्पना नाही. या जगतावर अस्तित्वात असलेला प्राणी आहे जो दूध आणि पाणी याला वेगळा करतो. आता राजहंसाला निवड करता येते.
सोनाराला सोनं आणि त्यातली भेसळ. ही सोनं तापवून त्याला तावून सलाखून सोनं आणि सोन्यामधली भेसळ वेगळी करता येते. त्याला किडाळ असं म्हणतात. ती वेगळी करता येते. खेड्यामध्ये ज्या गृहिणी आहेत त्यांच्या घरी दही विरजवलेलं असतं आणि विरजवलेलं दही कौशल्यपूर्ण पद्धतीने घुसळावं लागतं. 2-2, 4-4 तास घुसळत बसले असं नाही आहे. ते घुसळण्याचं एक कौशल्य आहे आणि विशिष्ट पद्धतीने घुसळल्यानंतर त्याच्यावर गरम पाण्याचा शिपका दिला जातो. त्यानंतर ते लोणीवर येतं. स्किल आहे ते. त्यातनं लोणीवर येतं. लोणीवर काढण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ असतं. म्हणजे त्यांच्याजवळसुद्धा विचार असतो घुसळायचं कसं. सोनाराजवळसुद्धा विचार असतो सोनं आणि किडाळ वेगळं कसं करायचं. राजहंसाजवळसुद्धा विचार असतो पाणी आणि दूध वेगळं कसं करायचं. शेतकऱ्याजवळसुद्धा विचार असतो. धान्य असतं. समजा तांदूळ आहे, समजा गहू आहे. ओंब्या काढल्या आणि काढल्यानंतर त्याला रगडल्यानंतर तो वर उंचावर जातो आणि तिथून तो पाखडण्यामधून ते वस्तू खाली सोडतो. खाली सोडली की हवेने वरचं जे फलकट आहे ते उडून जातं आणि धान्य पायाशी पडतं. धान्य खाली पडतं आणि तो जो कचरा असतो तो सगळा हवेने उडून जातो. फलकट सगळं उडून जातं. धान्य सगळं पायापाशी पडतं कारण ते वजनी असतं. सगळीकडे आम्हाला विचार करता येतो की नाही. मग आता याला आत्म्याशी जोडलं की याला खरा विचार असं म्हणतात. याला विवेकयुक्त विचार असं म्हणतात. आणि असा जर विचार केला तर तत्व कळतं. माऊली सांगते, तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्व उरले ज्ञानी असे. माझ्या प्रपंचाबद्दल विचार करायचा आहे आणि विचार केल्यानंतर सांडवायचा आहे. पाय लागल्यानंतर जर दूध सांडलं वाईट वाटतं, पण मुद्दाम जर सांडवलं असेल तर वाईट नाही वाटत. आजकाल सगळ्यांकडे आरो वॉटर मिळतो, 0B. घरीच मशीन्स असतात. त्या मशीनमध्ये शुद्ध पाणी जे येतं आणि अशुद्ध पाणी एका ट्यूबमधून सांडवले जातं. क्षारयुक्त पाणी बाहेर केलं जातं. क्षार नसलेलं पाणी स्वीकारलं जातं. क्षारयुक्त पाणी सांडवलं जातं. सहजे सांडवले. आम्ही सहजगत्या तेवढं वाया जाऊ देतो की नाही. स्वयंपाकघराच्या बेसिनमध्ये ती नळी असते, ज्या नळीतून ते पाणी क्षारयुक्त पाणी वाहत जात असते. सहजे सांडवले. आता ते क्षारयुक्त पाणी प्रापंचिकाला सांडवताना वाईट वाटते का हो? नाही वाटत. पुष्कळ पाणी जातं असं वाटत असलं तरी वाईट नाही वाटत. स्वीकारतो. काय सोन्यातनं किडाळ बाहेर निघालं, शुद्ध सोनं आलं, वाईट वाटते का हो? किडाळ बाहेर निघाले तर नाही वाटत. मंथनातून नवनीत बाहेर आलं, नवनीत घेतलं, ताक राहिलं आणि न राहिलं तर वाईट नाही वाटत. धान्यामधलं फलकट उडून गेलं आणि धान्य सगळं जड पायाशी पडलेलं आहे, फलकट उडून गेल्याचं वाईट नाही वाटत. सहजे सांडवले.
प्रपंचू सहजे सांडवले. ही सगळी दृष्टांत जरी दिले तरी मी आरो वॉटरचं उदाहरण का दिलं? कारण आजच्या काळाला सुसंगत उदाहरण आहे. शहरातल्या माणसांनी नाही खेड्यातलं ते पाहिलं आहे, नाही कोणी राजहंस पाहिलेला आहे. मग त्यांनी कसा विचार करावा, त्यांनी प्रपंच कसा सांडवावा? आरो वॉटरसारखं शुद्ध पाणी स्वीकारावं, क्षारयुक्त पाणी नकारावं. तत्वजिज्ञासू साधकाने तत्वाचा शोध घेत असताना तत्वावरच लक्ष ठेवलं पाहिजे आणि तत्व आणि अतत्व यांना एकमेकांपासून भिन्न केलं पाहिजे. इथे मला प्रपंचामध्ये ही बुद्धी वापरता आली पाहिजे. कोणत्या प्रपंचात? माझ्या प्रपंचात. कोणत्या देहात? माझ्या देहात. माझ्या देहादी प्रपंचामध्ये मला हे वापरता आलं पाहिजे आणि जे त्यातलं त्यात जे आहे ते सांडवलं पाहिजे आरो वॉटरच्या क्षारयुक्त पाण्यासारखं. आणि जे स्वीकार्य आहे तेवढं घेतलं पाहिजे. काय त्याज्य आहे आणि काय स्वीकार्य आहे हे आता शोध घेणार आहोत. आजही शोध घेणार आहोत आणि उद्याही शोध घेणार आहोत. आणि मग आपल्याला कळेल की सुख दुःख त्याज्य आहेत म्हणून ते टाकून दिले पाहिजे. का त्याज्य आहेत? कारण ते अनित्य आहेत. का त्याज्य आहेत? ते व्याभिचारी आहेत. का त्याज्य आहेत? ते क्षणभंगूर आहेत. का त्याज्य आहेत? ते कल्पित आहेत. का त्याज्य आहेत? ती वस्तुस्थिती नाही. माझ्या जीवनात येणारं सुख किंवा दुःख कल्पनेचं आहे, लक्षात ठेवा. सुख आणि दुःखाचाच त्याग करायचा आहे. प्रपंचाला सोडायचं नाही, संन्यास घ्यायचा नाही, फक्त तत्वाला स्वीकारायचं आहे. तेवढं मला स्वीकारता आलं पाहिजे, तेवढं मला वेचता आलं पाहिजे. राजहंसासारखं मला वागता आलं पाहिजे. कुशल गृहिणीसारखं मला राहता आलं पाहिजे. सोनारासारखी माझी बुद्धी मला तयार करता आली पाहिजे. त्याला माऊलीने बुद्धिमान शब्द वापरला आहे. निवडती केवळ बुद्धिमंत. फक्त बुद्धिमानच निवड करतात शुद्ध सोन्याची. जे बुद्धिमान नसतात ते बेंटेक्सवर खुश होतात. असत तत्वावर, मिथ्यावर जो खुश होतो तो निर्बुद्ध असतो, तो बुद्धिमान नाही आहे. माझं शरीर सत आहे की असत आहे म्हणजे मिथ्या आहे. असत शब्द मी इथे वापरणार आहे. उगाचच त्याचा असा किस काढू नका. तिथे मिथ्या अर्थ घ्या. सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. आचार्य सांगतात, नासताः अविद्यमानस्य शीतोष्णादे सकारणस्य न विद्यते नास्ति भावो भवनम. शांकर भाष्य. नासताः अविद्यमानस्य शीतोष्णादेः सकारणस्य न विद्यते. अरे हे जे सुख दुःखादी किंवा शीत उष्ण आहे हे विद्यमानच नाही आहे, हे अस्तित्वातच नाही आहेत. नासताः. जे विद्यमान नाही त्यांना तू काय धरून ठेवलंयस? आणि अर्जुना तू कशाचा शोक करतोयस? तू कशाचं दुःख करतोयस? जे विद्यमान नाही ते हरवलं असं म्हणतोयस. एक कल्पना करूया आणि तात्विक विवेचनाला सुरुवात करूया. माझ्या खिशातली 1000 रुपयाची नोट हरवली म्हणून मी रडतो आहे. माझ्या खिशातली 1000 रुपयाची नोट हरवली म्हणून मी रडतो आहे. माझा मित्र मला येऊन सांगतो, अरे 1000 रुपयाची नोट विद्यमानच नाही आहे, 500ची आहे आणि 2000ची आहे. तुझ्या खिशातली 1000ची नोट हरवली म्हणतोयस ना तू? अरे हो, 1000ची नोट हरवली. अरे ती विद्यमानच नाही आहे. अरे बाबा होती ना, माझ्या खिशात होती. असू दे, ती कशाला शोधत बसतोस?
तेवढ्यात इकडे तिकडे पाहिलं तर ती हजाराची नोट दिसली. तो म्हणतो हीच ती. आता ती नोट नाही राहिली, तो कागद आहे रे. म्हणजे तुला ती दिसली तरी ती विद्यमान नाही आहे, आणि ती दिसली नाही तरी ती विद्यमान नाही आहे. ती हरवली तरी विद्यमान नाही आहे, आणि ती गवसली तरीही विद्यमान नाही आहे. म्हणून सुख गवसलं तरीही विद्यमान नाही आहे, आणि दुःख गवसलं तरीही विद्यमान नाही आहे. सुख हरवलं तरी विद्यमान नाही आहे, आणि दुःख हरवलं तरी चला बा आम्हाला काही दुःख नाही, आम्ही छान सुखी आहोत. चुकला. दुःख हरवलं तरी विद्यमान नाही आहे, आनंदच विद्यमान आहे. 1000 रुपयाच्या नोटेसारखा जी विद्यमानच नाही आहे. वेळेवर छान उदाहरण सुचलं बघा. तो कागद आहे हो. कुणाकडे जर असेल तर फ्रेममध्ये ठेवावा, पूर्वी अशी अशी नोट होती म्हणून. ती विद्यमान नाही आहे. कागद आहे तो, नोट नाही आहे. इट इज जस्ट ए पेपर. लहान मुलांनी त्याला फाडून टाकला तरी कागदच फाडला आहे. वर्तमानपत्र फाडल्यासारखं जशी स्थिती आहे, तशी 1000 रुपयाचा नोटेचा कागद फाडल्यासारखी स्थिती आहे. लक्षात ठेवा. ती विद्यमानच नाही आहे. माझ्या जीवनात येणारं सुख हे विद्यमान नाही आहे, माझ्या जीवनात येणारं दुःख हेही विद्यमान नाही आहे. मग अर्जुना, तू दुःखासाठी का शोक करून राहिलास, का रडत बसला? अर्जुना शब्दाच्या जागी माझं नाव घ्यायचं स्वतःला. मी का त्यासाठी शोक करतोय, मी कशासाठी हर्ष करतोय? चला, आयुष्यात छान घरदार झालं, बरं झालं. कशाचं बरं झालं? माझं घर बांधलं नाही झालं, वाईट झालं. कशाचं वाईट झालं? ना बरं झालं ना वाईट झालं. हे सगळ्या कल्पित गोष्टी आहेत. घट पट, तुम्ही म्हणाल नेहमी ते घटपट नका सांगू. घट पट दुसरं सांगू. गुलाब, गाय, घोडा, मनुष्य, घर, कार. असं दिसतं की नाही दिसत? दिसतं. मग हे जे दिसतं आहे हे खरंच विद्यमान आहे का, याची शहानिशा केली पाहिजे की नाही? का बरं शहानिशा केली पाहिजे की नाही? तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्वनयाः तत्वदर्शिभिः उभयोरपि दृष्टोन्त्वस. ते दिसत आहे, ते दिसतात आहे. त्वनयाः, तू अनयाः तत्वदर्शिभिः. पण त्यातून तत्वदर्शी फक्त तत्वच बघतात आहे. खोटं किडाळ बघत नाही, नुसतं पाणी बघत नाही, दूधच बघतात.